नोएडा सेक्टर 27 मध्ये विश्वनाथ हे त्यांच्या परिवारासह राहतात. यामध्ये ते, त्यांची पत्नी आणि एकुलती एक मुलगी रीमा असा त्रिकोणी परिवार आहे. विश्वनाथ यांचे स्वतःचे दुकान आहे. त्यातून मिळणाऱ्या कमाईवर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. आपली मुलगी शिकून शहाणी व्हावी यासाठी ते काबाड कष्ट करतात. रीमा आईवडिलांची लाडकी होती. तिला जे पाहिजे ते तिचे वडील आणून देत होते. त्यांची एकच इच्छा होती, तिने चांगले शिक्षण घ्यावे आणि नाम कमवावे. पापा कहते हे बडा नाम करेगा, पण मुलामुलींचा वेगळाच उद्योग सुरू असतो. तसेच रीमाचे झाले होते. रीमाने जवानीत पाऊल टाकले आणि उमललेल्या कळीभोवती भुंगे पिंगा घालतात तसे तिच्या भोवती तरुणांचा पिंगा सुरू झाला होता. कुठेही गेली तरी तरुण तिच्या मागे पुढे फिरत असत. तारुण्य सुलभ भावनेने ती हरकून जात होती. तिच्या मनातही कामुक विचार जागे होत होते. तिने धोक्याचे 16वे वर्ष पार केले आणि तिच्या शरीरावर वेगळीच झळाळी आली. तिचा उंच सडपातळ देह पाहता पाहता चांगलाच भरला. त्यामुळे अनेकांचे लक्ष ती वेधून घेऊ लागली. पुरुषांच्या या कामुक नजरेने तिच्या मनात वासनेचे वादळ उठले. तिचा तोल जाऊ लागला. या दरम्यान तिची धर्मेंद्रशी नजरानजर झाली. धर्मेंद्र त्याच परिसरात राहणारा तरुण होता. त्याला काही कामधंदा नव्हता. रिकामटेकडा फिरणारा धर्मेंद्र रीमाच्या मागे पुढे करू लागला. तिलाही तो आवडू लागला. ती त्याच्याकडे आकर्षित झाली. दोघांमध्ये नजरेचा खेळ सुरू झाला. दोन्हीकडे प्रेमाचा अंकुर फुलू लागला. ओळख, मैत्री असे टप्पे पाहता पाहता पार करून ते प्रेमात रंगून गेले. अलीकडे प्रेमाची व्याख्या शरीरसंबंधापुरतीच मर्यादित झाली आहे. तारुण्याच्या जोशात तर कामुकतेचा जोर असतो. या वयात संयम नाही राखला तर आयुष्याची बरबादी व्हायला वेळ लागत नाही. पण याचे भान तरुणाईत बहुतेकांना नसते. रिकामटेकड्या धर्मेंद्रला तर रीमाची नवजवानी खुणावू लागली होती. दोघे चोरीचुपी एकमेकांना भेटत होते तेव्हा तो तिच्या अंगावरून हात फिरवत असे. हे सर्व चाळे सार्वजनिक ठिकाणी आडोशाला चालत होते. तिलाही ते आवडत होते. पण खरा खेळ काही त्यांना खेळता येत नव्हता. त्यासाठी धर्मेंद्र तिच्या मागेच लागला होता. मला तुला मनसोक्त किस करायचे आहे असे तो तिला वारंवार सांगत असे. ती लाजून नकार देत असली तरी तिच्याही मनात काम भावना जागी झालीच होती. तीही कामांतूर झाल्याने संधीच्या शोधात होती. तिला ती संधी घरातच मिळाली. तो त्या परिसरात असल्याने तसेच तिचा मित्र असल्याने घरी येऊ जाऊ लागला होता. त्याची आणि तिच्या पालकांची ओळख झाली होती. मुलीचा मित्र इतकेच त्यांना माहीत होते. पण ही मैत्री कोणत्या थराला गेली आहे हे मात्र कोणालाच माहीत नव्हते. तो एकदा घरी आला तेव्हा तिची आई बाहेर गेली होती, तर वडील सकाळी दुकानाकडे गेले होते. ती एकटीच घरात होती. तो नेहमीप्रमाणे सहज म्हणून घरात आला. घरात शिरताच त्याला अंदाज आला की ती एकटीच घरात आहे. त्याने क्षणार्धात ही संधी साधली आणि त्याने तिच्यासोबत त्यावेळी कामक्रीडा केली. कामक्रीडा करून तिच्यापासून बाजूला झाला. पण आता एक गोष्ट कळली होती की घरात कुणी नसताना मनसोक्त प्रेम करण्यास संधी मिळू शकते. मग ही संधी ते रोजच घेऊ लागले. घर रिकामे कधी असणार याचा तिला अंदाज येत असे. तेव्हा ती त्याला बोलावत असे. 2-4 दिवसात त्याने त्याचा कार्यभाग साधला. तिला शरीरसुखाची चटक लागली. 2 तरणीबांड देह आता समागमासाठी आतुरतेने वाट पाहू लागले होते. चोरीचिपे सुरू असलेला हा खेळ कधी ना कधी उघड होणार हे निश्चित होते. ती आणि तो दोघेही तरुण होते. ते एकमेकांना भेटत असतात. तो तिच्या नेहमी घरी येतो. बहुतेकदा कुणी घरात नसताना तो येतो हे काही शेजाऱ्यांच्या लक्षात आले होते. त्यातूनच कुजबूज सुरू झाली. कुणीतरी हे तिच्या आईच्या कानावर घातले. तिच्या आईने तिला सक्त ताकीद दिली. 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. पण शरीर सुखाला चटकलेली रीमा काही शांत बसणाऱ्यांमधली नव्हती. तिच्या वडिलांना हे प्रकरण समजले तेव्हा त्यांनीही तिला दरडावून समजून सांगितले. मात्र तिच्या वागण्यात सुधारणा झाली नव्हती.
आता तिने आणि धर्मेंद्रने एक नवीनच आयडिया शोधून काढली. दिवसा लोक बघतात, मग रात्री भेटलो तर कोणी बघणार नाही. तिथे आई-वडील झोपलेले असतात, सगळी गल्ली झोपलेली असती. त्यावेळी तो टेरेसवरच्या तिच्या खोलीत आला तर कोणाला कळणार? हा विचार त्या दोघांनी केला. त्याची अंमलबजावणी लगेच केली. तो रात्रीच्या काळोखात तिच्या घरी येऊ लागला. बाहेरच्या जिन्याने तो तिच्या खोलीत शिरत होता. मग दोघांचा मनसोक्त खेळ चालत असे. पण हेही फार काळ टिकणारे नव्हते. हे गैर होते. पापाला वाचा फुटतेच, मात्र त्या दोघांना याची जाणीव नव्हती. अखेर ती रात्र आली, ज्या रात्री त्यांची चोरी पकडली जाणार होती. रात्रीचा काळोख पसरला, सगळीकडे नीरव शांतता पसरली. तसा धर्मेंद्र दबक्या पावलांनी रीमाच्या घराकडे येऊ लागला. हळूहळू तो वरच्या मजल्यावर गेला. त्याने दरवाजावर हळूच थाप मारली. रीमानेही ओळखले. तिने दरवाजा उघडला. तो पटकन आत आला. दोघे एकमेकाच्या मिठीत घेऊन कामक्रीडा करण्यात रंगून गेले. त्यांच्या समागमाला उधाण आले होते. तर बाहेर तिच्या वडिलांना जाग आली. कसला तरी आवाज येतो हे त्यांच्या लक्षात आले. इतक्या रात्री कसला आवाज येत आहे हे पाहण्यासाठी ते आवाजाच्या दिशेने निघाले. ते टेरेसवरील खोलीजवळ गेले तर त्यांच्या मुलीच्या खोलीतूनच आवाज येत होता. ते सावध झाले. रात्रीच्या नीरव शांततेत कोणाला जाग येऊ नये म्हणून त्यांनी हलके दारावर थाप मारली. ही थाप ऐकताच आत कामक्रीडेत रमलेले दोघे सावध झाले. आता आपली चोरी पकडली गेली याची त्यांना जाणीव झाली. कसेबसे कपडे सावरत तिने दरवाजा उघडला तर दारात वडीलच उभे होते. त्यांना पाहून ती घाबरली. तिचा एकूण अवतार आणि खोलीत धर्मेंद्रला पाहून ते काय करत होते हे सांगण्याची गरज पडली नाही. त्या वडिलांचा राग अनावर झाला. धर्मेंद्रला मारण्यासाठी ते धावले, तेव्हा त्याने त्यांना विरोध केला. दोघांत झटापट सुरू झाली. धर्मेंद्रबरोबर रीमाही वडिलांना मारहाण करण्यात पुढे होती. या झटापटीत ते टेरेसच्या कठड्यापर्यंत गेले होते. ही संधी साधून तिने बापाला धक्का दिला. ते दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. धाडकन आवाज झाला आणि क्षणार्धात त्यांचा जीव गेला. ते ठार झाल्याचे पाहून धर्मेंद्रने तिथून पळ काढला, तर रीमा खोलीत जाऊन दरवाजा बंद करून झोपली. पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला पडलेला विश्वनाथ यांचा मृतदेह दिसून आला. घरात रडारड सुरू झाली. कुणीतरी पोलिसांना खबर दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली. टेरेसवरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्रथमदर्शनी संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलीस तपास करू लागले. दरम्यान टेरेसवरही काही ठिकाणी रक्ताचे डाग पडल्याचे दिसले. याचा अर्थ तिथे झटापट झाली होती. मग झटापट झाली कोणाबरोबर? टेरेसवरील खोलीत कोण होते याची माहिती घेण्यात आली, तेव्हा त्या खोलीत त्यांची मुलगी रीमा असल्याची माहिती मिळाली. साहजिकच पोलिसांनी तिच्याकडे चौकशी सुरू केली. या चौकशीवेळी ती गांगरून गेली. तिला काहीच सांगता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांचा तिच्यावरच संशय निर्माण झाला. पण तिने वडिलांचा खून का केला असावा हा मोठा प्रश्न होता. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सगळा घटनाक्रम सांगितला. तिने दिलेल्या कबुलीने वासनेने पछाडलेली माणसं नात्यागोत्याचा विचारच करत नाही हेच उघड झाले. पोलिसांनी तातडीने हालचाली करून तिचा प्रियकर धर्मेंद्रलाही ताब्यात घेतले. अशाच नवनवीन मराठी सत्यकथा ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.